काय माणसं आहे मला या जगात. सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती का तुम्हाला? माळकरी. फॉर्म भरायचा नाही, भोंग बांधायचं नाही, प्रचार करायचा नाही, रस्सा पाजायचा नाही, सभा घ्यायच्या नाही, शेवटपर्यंत ठणठणीत आणि उपाशी नाही. बाकीच्याची किंमत 2.5 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, याची किंमत कावळा शिवेपर्यंत. आता हे एवढे टाळकरी आहेत, काहींनी वर्ष सुद्धा हलवला नाही. कीर्तन झाल्या सुरूपासून तरी फेटा आहेच. वरून शेळके साहेबांकडे जेवण आणि जाताना 1500 आहेच. वट सुद्धा हलवलं नाही असेच आहेत. तरी 1000ला तर घ्याव नाही. या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी आहे आणि या जगात सगळ्यात मोठा श्रीमंताचा कर्ण वारकरी संप्रदाय. आणि त्यासाठी आज घेतलेली गवळण अर्थ नाही, अर्थार्थी नाही, जिज्ञासू नाही, ज्ञानी आहे. गवळणीला सुरुवात, अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. आता अभंगाला सुरुवात करायची. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे. नांगाट म्हणजे नांगाट काम आहे आपलं. कीर्तनाला 3 सूचना आहेत. आता मला कीर्तन म्हणजे कॅपॅसिटी नाही माझी. मला व्हायला चिकनगुनिया. मी 6 गोळ्या खाऊन उभा राहतोय. आता 6 खाल्या तेव्हा उभा राहिलो. आता सुटल्यावर 6 खायच्या. पोटासाठी करावं लागतं. रात्री होतो जळगावला, आता आहे इथं. अजून 2 आणायचे. विनोदाचा भाग सोडा, ही कीर्तनं थोडी झोंबतात, पण ती काळाची गरज आहे. आता आपल्याला घुसायचं आहे अभंगात. फक्त 3 सूचना पाळायच्या. 1, आपल्या कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसायचं नाही. तो यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. म्या जीव काढायचा आणि तुम्ही सुतात पडल्यावानी बसायचं, जमायचं नाही. कीर्तनाला 2री सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. आणि 3री सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर कणायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटलं, माझा काय संबंध? आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतोय हे तुला सांगितलं कोणी? कीर्तनाला सुरुवात. आता हे सध्या काय झालं, एक फॅशन आलंय. हे पोर येत नाही, यांनी काय करायचं पुढं? ती कीर्तनं लाईव्ह करायची. लाईव्ह कीर्तनाचा तोटा काय झालाय माहिती का मला? आज ह्या बिचाऱ्यांनी एवढ्या मावळातल्या साहेब शेळके साहेबाच्या कार्यकर्त्यांनी, परिसरातल्या लोकांनी एवढा मोठा खर्च केला. लाईव्ह कीर्तन केल्यामुळं लोक कीर्तनाला कमी येत्या आणि पडल्या पडल्या घरी ऐकत्या. यांचा होतो धंदा, या बिचाऱ्यांचं काय? ते लाईव्ह केलंच नाही बाई. आणि दुसरी एक गोष्ट, काही झालं टाका युट्यूबला. कीर्तन जर सतत युट्यूबला टाकली तर आम्ही नवीन भांडवल रोज आणायचं करून. एकदा ऐकलं लोक ऐकत नाही. आणि या 10-5 वर्षात असंच झालं. 80% गायक वादकच कीर्तनकार झाले. त्यांना असं वाटायला लागलं की याच्यापेक्षा इकडं माल जास्त आहे. ते नाहीये महाराज. काही माणसं 6-6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसायची शिकली. आणि काही माणसं बैल वळीतात, पण काकड्याच्या 9 मालिका पाठ आहेत. तुम्ही माना नाही तर नका मानू, परमार्थ रक्तात असावा लागतो. जसं शेळके साहेबाच्या समाजाची सेवा करणं हे जसं रक्तात आहे. आणि शेळके साहेब मोठे नाहीत, त्यांना संस्कार करणारी आई श्रेष्ठ आहे. त्यांना पालन पोषण करणारे वडील श्रेष्ठ आहेत. आणि त्यांच्यावर प्रेम करणारा समाज श्रेष्ठ आहे.
समाजाचं प्रेम कमावणं एवढं सोपं नाही. अभंगाला झाली सुरुवात. आता फक्त फटाफटाफटा 2च प्रश्न राहतील. आता प्रश्न उत्तर. पहिलं काला सांगतो आणि मग पुढे सरकतो. पहिला प्रश्न आहे काला का करायचा. कळलं. एक प्रश्न काय माझा, काला का करायचा. उत्तर तुम्ही बोलायचं पटापटा. मंदिर पूर्ण झालं, कळस मंदिरावर कळस चढला, कशाचं काम. मी आजारी आहे का. नाही, मंदिरावर कळस चढला, मंदिराचं काम संपलं. नदी सागराला मिळाली, तिचं वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं, त्याचं जीवन संपलं, असं 18व्या अध्यायाचं म्हणणं आहे. आता आलं बघ ते. विठाला देवळात या कामा कळशू ववे फिट करून घ्या बरं का. आता 2-3 मंदिराला कळस चढला, काम संपलं. नदी सागराला मिळाली, वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं, वृक्ष सफल झाला. दही हांडी फुटली, यज्ञ पूर्ण झाला. आता उलट फिरू. मंदिरावर कळस चढलाय, संपलं काम. या जीवानं जर अखंड भजन केलं आणि याची अवस्था जर जीव दशा संपली आणि देव दशा झाली, संपला त्याचा विषय. कारण ह्या जगात आहे या जगात 3 गोष्टी वांज आहेत. किती किती किती. एक इच्छा वांज आहे. कशी आहे का. इच्छा राहिलं कुठे, शरीरात आहे. तिचं एक जणावर शरीरात प्रेम आहे. प्रेम, ती त्याच्या प्रेमात पडली. कोण गेलं बाबाला. इच्छा कोणाच्या पडली, मनाच्या. पण घोटाळा असा झालाय, ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात, पण तिला माहीतच नाही हा नपुसक आहे. कोण, मन. मग आता तिला बाळ होईल का, नाही. मग पुढचा प्रश्न बाळकऱ्यांना विचारितो, तिला बाळ होणार नाही का, तिला काम नाही. 5 मिनिटं थांबवतो मी. तिला बाळ होणार नाही, सगळे फेट्यावाले. तिला बाळ होणार नाही का, तिला काम नाही. अजून 5 मिनिटं थांबतो. अरे बाबा, ती कुमारी ती आहे, तिचा प्रियाकडनं पुस्तक आहे, म्हणजे तिला बाळ होणार नाही. मग मी तुम्हाला सोपं विचारलंय, तिला बाळ होणार नाही का, तिला काम नाही. अजून 10 मिनिटं घ्या. गेलं बॉम्बाला सगळं. ऐका उत्तर त्याचं. तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आली. तिला बाळ होणार नाही होणार का, पुढे ऐका. नाही होणार म्हणजे इच्छा वांस आहे. 1, 2 स्तुती वांस आहे, स्तुती. आणि 3 इच्छा वांस आहे, स्तुती वांस आहे. आणि तिसरी गोष्ट संसार वांस आहे. पुरावा 15वा अध्याय. यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांस आहे. त्या वांस झाडाचं नाव संसार आहे. आता एकच मुद्द्यात उत्तर द्या, संसाराला फळ काय, एकच फळ, पश्चाताप. दुःख बांधावरी आहे हा संसार.
आज शेळके साहेबांचं आणि मावळाचं सगळं कष्ट केल्याचं चीज झालं. ज्यांची दर्शनाची सगळ्या वारकऱ्याला गरज आहे ते दर्शन तुम्हाला आयतं जागेवर मिळालं. माऊली जरी आळंदीत असले तरी आज मावळातल्या तुकोबरायाच्या सप्त्याला आळंदीतली माऊली खुर्चीवर आजार. आता याचा उच्चतम बिंदू झाला या सप्त्याचा. याच्या पुढं कळस झाला. आता ववीस ती चालली होती बाबा आले, मंदिर पूर्ण झालं, कळस चालला. मग आता आपल्याला सुरुवात करायची होती. उरका घाई नाही ना. विठाला आणि म्हणून तीन गोष्टी वांज आहेत. एक संसार वांज आहे, दोन स्तुती वांज आहे आणि तीन इच्छा वांज आहे. आणि ववी झाली होती, इच्छा ही कुमारी झाली. आता का गवळणी कसं यायचं आहे. हे एक गाव आहे, हे एक गाव आहे. ह्या गावाचं नाव शरीर आहे. पाहिपा शरीर, पाहिपा शरीराची गावात, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि या मनात मन आहे आणि हे गाव आहे. या गावात या शरीरामध्ये एक बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. बुद्धी. आणि बुद्धी नावाची मुली जन्माला आल्यानंतर आली. तिचे वडील विठ्ठल आहे, तिची आई रुक्मिणी आहे, तिचा भाऊ पुंडलिक आहे, तिची बहीण चंद्रभागा आहे. याचा बाप पांडुरंग आहे, याची आई रुक्मिणी आहे, याची बहीण चंद्रभागा आहे आणि याचा भाऊ पुंडलिक आहे. मग तुम्ही म्हणाला आपला बाप जन्म देणारा. आपला जन्म देणारा बाप संसारात गुंतवतो आणि कटेवरचा बाप संसारातून सोडवतो. आपला बाप फक्त म्हणतो गाडी घे, बंगला बांध, माझ्या देखत भाऊबंदाची झिरो. आपला बाप. आणि आमचा बाप म्हणतो वाचव. आता ती मुलगी शरीरात जन्माला आली. कोण गेलं बॉम्बल? बुद्धी. आणि ती आली लग्नाला, वयात आली. लग्न करायचं कोणाचं? बुद्धीचं. आता बुद्धी नावाच्या मुलीचं लग्न करायचं तर पूर्वी मुलीनं असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा पूर्वी नियम होता. पूर्वी असं होतं, लग्न मुलीच्या बापानं जमवायचं, पुरीनं फक्त नवरी व्हायचं, असा पूर्वी नियम होता. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. त्याला अक्कल असो अथवा असो, आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पुरीला भेजा नसल्यामुळं जावाई करायची वेळ आली. आता ह्या गावात त्या मुलीचं करायचं ठरलं लग्न बुद्धीचं. पण बापानं विचार केला पोरगी बाहेर द्यायचीच नाही, मग ह्याच गावात द्यायची, याच गावात. आणि ठरवलं या गावात बुद्धिरूपी मुलीला काम रूपी नवरा करून दिला. काम. आणि काम शरीरात तयार झाला आणि तो हिचा नवरा झाला. बुद्धी झाली नवरी आणि काम झाला नवरा. आणि काम असा आहे, किती विद्वान माणूस असू द्या, इंद्रियाच्या अधीन झाला की त्याचा कार्यक्रम झाला. विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. दुसऱ्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे, हा स्वभावच पाही इंद्रियाचा. इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती. तो काम आहे. आणि त्या कामाला 7 गोष्टी लिहून ठेवा. 1. कामाला जात नाही. 2. कामाला वय नाही. 3. कामाला नाथ नाही. 4. कामाला कुळ नाही. 5. कामाला शील नाही. 6. कामाला काळवेळ नाही. आणि 7. कामाला लाज नाही. काम आहे तो. आणि काम तयार झाला का त्यानं पहिली धडक
शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक इंद्राला मारली, चौथी धडक चंद्राला मारली, नारदाला मारली. सगळ्यांचं झाल्या तुम्हाला मला मारली. धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, मारिली शंकरा. केला ब्रह्म या समाधेला, केला ब्रह्म या समाधेला, ब्रह्म या समाधेला, ब्रह्म या समाधेला. चंद्राची नाना, चंद्राची नाना, चंद्राची नाना, चंद्राची नाना. नागविले बहुत टाळ वाजवत नका तुम्ही. अरे वाजवा ना. हरी हराचे अमरू घेतला साईबाई दादा. याडका 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 याडका. नवरी आहे, तिला काम नावाचा, आता फिट बसले तुम्ही, काम नावाचा नवरा आहे. आता त्या काम नावाच्या नवऱ्याची आई, मग हिची कोण होईल? सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. आणि वासना काय करते? 8वा अध्याय सांगतो, तेवी जितेनी अवसरे यावडून जीवी होरे, ते मरणाचे मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पाहू. वासना. आता नवरा गेलं बा, मला नवरी बुपाळ, नवरी बुद्धी, नवरा अरे बोला ना काम. आणि काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची सासू कोण? वासना. आणि आज सगळ्या जगाची काय फिरली? वासना. काय नाही, काही नाही. तुम्हाला ही फक्त दिसत्यात, नाही तर कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोणाला काही घेणं नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद संपली का तुम्ही जगातून संपले. लोकांना काय घेणं नाही. हे आता आमचं थोडं मशीन बरं आहे म्हणून लोक तारीख घेत्या. उद्या 2-4 दात पडले लोक म्हणतील उरफाटा बोलायला लागला. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून द्याला. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. लोकांना काय घेणं? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग केलं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, काय घेणं? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालंय. ती प्रेम बीम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बीम सगळ्यांना लबाड आहे, कोणाला वेळ नाही. खरं आहे का खोटं आहे बोला? कोण नाही. तुमची ताकद कमी झाली आणि खिस्सा रिकामा झाला की तुम्ही पैदा केलेले तुमचे दुश्मन आहेत, त्या जगाचं काही घेऊन नसले. अंगात ताकद आहे, खिस्सा गरम आहे, तोपर्यंत तुमच्या घरात तुमचं वजन आहे. तुमचा पोरगा तुमचं ऐकेल,
पण त्याला शिकवणारी कुणी येत नाही मॅडम, तोपर्यंत बायकोला ताई म्हणणारी लोक आहेत. ताई बायकोला करेक्ट, वासना आहे ती. आता शिक झाली, नवरी झाली बुद्धी, नवरा झाला काम, सासू झाली वासना. आता त्या वासनेचा नवरा म्हणजे हिचा कोण, सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आता फास्ट मध्ये बोला पटापटा. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू आणि सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झाला. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणन, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. मी, माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय, तेव्हा इकडं काय सोन्याचा दंभ आहे. आणि आज एक वाक्य सांगा, जी माणसं नामापासून पराडमुख आहेत ती माणसं भयानक अहंकारी आहे. आता नुसतं म्हणणं नाही एखाद्याला टाळ नीट वाजव, अबा टाळ तुम्ही पुन्हा देवळा का दिसलो ना, माझ्या बापाचा सुद्धा नाही. आणि गाजलं काही येत नाही, दंभ येतो. याचं कारण माहिती का, ज्ञान कमी झालं का दंभाचा अंका. ज्ञान हे दिंड्या बिंड्या वाढल्या का म्हणून, एखाद्याला दिंडीत नुसतं म्हणलं ना हा बंग म्हणू नको, दुसरी दिंडी, दुसरी दिंडी नाही, डायरेक्ट नवीच दिंडी. हा डायरेक्ट लगेच रथ बांधवा, टेम्पो करा, 2-4 येडे संघ घ्या. त्याच्यात एकाला भजन येत आहे, एकाला काहीच येत नाही. आणि ज्याला दिंडीत काहीच येत नाही तोच दिंडीचा कारभारी आहे. तो काकड्यालाही नसतो, हरिपाठाला नाही, फक्त वही. कोणशी राहिले आणि राहिले कोणचे हरिपाठ. मी मग सांगितलं आपला माऊलीचा विषय झाला. आज शेळके साहेबांच्या वाढदिवसाला सांगतो, गावांमध्ये मंदिरं झालेत, सप्ते झालेत, पण देवळांची अवस्था इतकी वाईट आहे, हरिपाठच देवळांनी नाही. काही म्हातारी माणसं आहेत गावात, ही अशी इतकी दरिद्री आहेत, दिवसभर देवळात उताने पडतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघतात. काय अवलाद आहे ही, कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद. आणि येळभर उताना पडतो देवळात तांगड्या खाजीत. आणि हरिपाठाचा टाइम झाला, चला आता ती इवळतील, राहिलं नाही. अजून 10 वर्ष नाही. महाराज आता बाबा थकले, जुने महाराज मंडळी थकली, आमच्या वयाची जेवढी माणसं जर थकले, तुम्हाला विनोद वाटेल, नवी मंडळी देवळाकडे यायलाच राहिली नाही. अजिबात माणसं राहिली नाही. तुम्ही दिंड्या तपासा, सगळे वैतागेल माणसं दिंडीत आहेत. तुम्ही सत्य तपासा, त्यागेल माणसं आहेत. या माणसाने आयुष्य घातलंय महाराज. तुम्ही निरीक्षण करा ना आयुष्य. मला एक सांगा महाराज, या संप्रदायाची धुरा सांभाळायला या जुन्या शरीरावाल्यांना जळ किती खावा लागली असेल. अरे आता सुविधा आहेत, आता माईक आहेत, आता ही सिस्टीम आहेत, आता मंडप आहेत. काल कीर्तनांचा असा होता, आंब्याच्या डहाळ्याच्या मंडपात सप्ताह व्हायचा. एखादं भोंग लावलं जायचं, त्यावेळेस या माणसांनी तुकोबा ज्ञानोबाचा प्रचार गावोगाव केलाय. आता आता काहीच नाही. आता कीर्तनकारांनाही तकलीफ नाही, गायक वादकांना तर अजिबात नाही. पूर्वी कीर्तनकार देवळात झोपायचे, पहाटी काकडा करायचे. आज गायक वादकाला सेपरेट रूम आहे,
त्याच्या जेवणाची लिस्ट आहे. काय काय खातो तू, आणि काम एकच करतो, एकच चाल आहे करतो, संपलं. आता मजा आहे, काय म्हणणं आहे तुमचं? पण महाराज इथं आयुष्य गेलं. महाराज गेली जुनी माणसं महाराज, पुन्हा ऐसे होणे नाही. आणि 10 वर्षाने ना गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही म्हणून दाखवा त्यांना आपल्याला. कोण म्हणणार आहे आरती? आज जर संप्रदायामध्ये नवीन मंडळी उतारली नाही तर काहीच राहणार नाही महाराज. काय 22 दिवस सुट्टी होती शाळेतल्या पोरांना. कोणत्या महिलेनं तिच्या पोराला पसायदान शिकवलं? तिला म्हणा फक्त बोटवर कर. तुझा भव्य सत्कार करतो इथं आमदारांकडून मुखर, तुला आदर्श माता पुरस्कार देतो. काय करीत होती तू? आता जर डॉक्टर आणले आमदारानं कीर्तनात आणि ह्या जर चेक केल्या, यातल्या 100 बाया येड्या निघतील, येड्या. तुम्ही चेक करून पहा. कशा पाहिजे माहिती का? या घरातल्या मालिकांपायी, या टीव्ही मधल्या मालिकांनी तमाशा केला घरांचा. थोबाड वासू वासू मालिका पाहायच्या गेलेल्या नाही. अरे आकली आहे का तुम्हाला काही? ते बघू एका जागेवर थांब ना तू. लोक तू एकच पाहत मी जीव काढितोय. काय झालं मालिका? काय ते मालिका? आणि मालिकेचं वाक्य माहिती तुम्हाला काय आहे? सर्व पात्र काल्पनिक आहेत आणि खरे ठरले तर योग आहे. तुम्हाला भेज आहे का काही? थोबाड वासू वासू मालिका पाहते. बरं पाहिलं गप्प बसावा ना. ती नवऱ्याला विचारी ती का हो, कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता. आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल? तो म्हणला ते मरू दे, जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. खरं आहे का खोटं आहे? खेळ झाला. वाईट वाटेल तुम्हाला बोलू नये, मला कळ निघत नाही. मला मी घरून निघतानाच ठरवतो वाईट बोलायचं नाही, पण ते मला दम निघत नाही. खरं आहे का खोटं आहे बोला. काय आज मुलांना पसायदानाची गरज नाही. आज आयुष्य परमार्थात लोकांनी घालवलंय. लोकांना वाटतं कीर्तनकारांच्या मजा विजय आहे. कीर्तनकाराचं जगणं अशाश्वत आहे. तुम्ही बारीक अभ्यास करा. त्या शास्त्राचं नाव आहे दंभ. 40% ऐका दंभ नीट. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून बिकारी झालेत. एक गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. फक्त 2दा जातात शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानंच इंग्रज उचकून लावली. आजपासून शेळके साहेबांच्या वाढदिवसापासून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेले पाहिजे. तुमचं काय मत आहे? जायलाच पाहिजे. वाटलं तर तुमची माझी पहिली शेवटची गाठ धरा, परत तोंड पाहू नका. पण वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. आज गावांमध्ये काहीच होऊ देऊ नका. शाळा मंदिरं बनवा न सुद्धा काही गोष्टी. आज तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालोय आणि आजही उच्च पदावरचे सगळे लोक झेडपीच्या शाळेत आहेत. आज शाळेकडे जर गावानं लक्ष दिलं नाही, संपला कार्यक्रम. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमची क्लिप करायची, आम्ही बोललो आमच्या बातम्या करायच्या. इंद्रिकरचा गेम. मी आहेत लफडे निस्तरायला. आयुष्य गेलं माझं त्या लफड्यांमध्ये. नवं लफड आहे माया भावती. उठलो का सुरू आलं बा ते. नाही आता लिंक लागेल मग अशी, मग मजा नाही राहिली. शाळेकडं गावातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज उच्च पदावर सगळे झेडपीचे लोक आहेत. आपण सगळे मराठी शाळेत शिकलोय. आज आपल्या पिढींचं काय आहे? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेलेत. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगूनच टाकतो.
बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले, 40,000 लावले 1,000ची पार्टी दिली, 1.5 लाख लावले दुकान विकलं. दुकान विकलेली माया पुढे बसले 3 जण. आता नाव सगळं सांग. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही. ही 1.5 शहाणी निघाली घर सुधरा. हिनं म्हणायचं 3 लाख कर्ज म्हणजे ए 3 लाख कर्ज म्हणजे काही लय नाही. उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीचं करायचं काय? मग 3 गुंठे इका, पप्पूचं कर्ज बरा. पप्पू प्यायला लागला, मग पप्पूचा बाप म्हणला अगं पप्पू प्यायला लागला, आपला पिऊ द्या, आपल्याला कुठं लई आहे आणि तो कुठं कायम पितोय. अशा म्हणणाऱ्या 2 जणी माझ्या पुढं बसेल येतात. खरं आहे का खोटं आहे बोला? पिढी संपवली तुम्ही, पिढी. मुलीचं तेच केलं ना. मुलीचं काय केलं तुम्ही? काय केलं मुलीचं तुम्ही? काय केलं तुम्ही? तुमची पोरगी प्रेमात पडेल तुम्हाला माहित नाही? माहित नाही? घेवर माही शपथ माहित नाही तुला? आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, तुला समजत नाही? जाताना दप्तर नेत नाही, तुला कळत नाही? शाळा 5ला सुटे, ती पोरगी 9ला घरी येते, आल्यावर जेवत नाही, मग कॉलेजनं अन्नदान सुरू केलं का? तुला समजत नाही? हा, पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता, तू काय वामाला बसलं तू? आणि आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलं ना, मग तिला पर्यावरणाचा अभ्यास करावा लागतो ना, मग तिचा 1 तास रोज डोंगराला राहतो. आता काय बोलायचं? लोकांना राग येतोय, वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. लोकांना राग येतो. पण शेळके साहेबांच्या वाढदिवसाला पहिलं काम सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना, आठवड्यातून एकदा शाळेकडे गेलंच पाहिजे. गावात एक गोष्ट कमी झाली तरी चालेल, पण शाळा मंदिरं झाली पाहिजे. आज इतकी बिकट परिस्थिती आहे महाराज. आज इतकी बिकट, उगाच वारकरी संप्रदाय आहे म्हणून ह्या जगात आपल्याकडे महाराष्ट्रात आता ते वाढदिवस शब्द आला माझ्याकडून नवीन वर्षाऐवजी, म्हणून त्यांनी सांगितलं नवीन वर्षाला वाढदिवस. आपल्याला म्हणाय काय हरकत आहे? नाहीतरी परत आमदार झाले म्हणले नवीन वाढदिवसच झालाय ना. गेलं बॉम्बाला सगळं. आज इतकी वाईट परिस्थिती आहे, लोकांना राही ना तर बाबा आहेत, बोलू नये. मला तळतळ येते. या वस्तुस्थिती खरं आहे का खोटं आहे सांगा महाराज. इतकं वाईट चित्र आहे. आज बसलेले सगळे लोक आहे का? आत्ता तुम्ही माझ्या पुढे, मी 10 मिनिटं कीर्तन थांबवतो. हे ब्रॅ माझ्या पुढे तुम्ही 100 पोरं उभे करा, तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी. 100 पोरांमध्ये जो बोलला, जो खरा बोलेल तो सकाळी नसेल, असा नियम लावायचा. बोलला का त्याचा गेम. पण हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. महिला मंडळ या 4 वर्षात, 1च मिनिटात सांगतो पुढे जातो. सांगू का पुढे जाऊ? या 4 वर्षात दशक्रियाला जायची लाज वाटते महाराज, लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेला हो, गेला. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. मुलाच्या प्रेताजवळ आई डोकं ठेवून रडते, याच्यापेक्षा काय वाईट? पाप केलाय का त्या आईनं? पाप
रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली हातीचा गुन्हा आहे? स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले हातीचा गुन्हा आहे का? या 4 वर्षामध्ये एखादं प्रेत जर एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या हाणतात, तो उड्या. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात, काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं नाही, कुठं. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात, आई पेटवला माझा बाप, आई पेटवला माझा बाप, पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला. पोरग पाठ करतं सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला. पोरं म्हणतात खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला. आज माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मला भूक लागली. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग पाठ करतात आईला जाऊन सांगतात मेलाय माझा बाप, मेला. धाडकन आईला चक्कर येते, आई खाली पडते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. हो, इतकी नालायक अवलाद आहे दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत महाराज, भांडे विकून. लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांचे लुगडे, भांडे विकले. काय गुजीरवाणी बाळ आहेत. 5वीची पोरगी आणि 3रीचा पोरगा, सांगा महिला सगळ्या शाळेतून आला, येताना हसत हसत येतात का उड्या मारीत गप्पा मारीत येतात, गप्पा मारीत. बहीण भावाच्या गप्पा कशा असतो, वा वा. आज लई लिहायला सांगितलं मला, बहिणीनं म्हणायचं, भावानं म्हणायचं ते तर जाऊ दे, मला निबंध सांगितला आहे. कोणाच्या गप्पा आहे, बहीण आली भाऊ. आणि घरी गेलो, बहीण घराजवळ आलं ना, बहिणीने म्हणायचं एक काम करशील का, हं मला एक आकृती काढून देशील का संध्याकाळी आकृती. तो म्हणला देईन भाऊ, पण मा निबंध लिहावा लागल. तो आम्हा निबंध लिहायचा, मी तुझी आकृती काढीन. काय बहीण भाऊ, मग तिला राग आला, मला निबंध लिहायला लावला ना, मग त्याची पाठ आणि हिचा बुक्का. भावानं नुसते बुक्के खायचे, बुक्के, रडायचं नाही, नुसते बुक्के खायचे, रडायचं नाही. आणि हिच्या अंगाला हात लावला, हिनं अख्खं घर गोळा करायचं. रस्त्यातच मारामारी. मग आता भावाची मार खायची कॅपॅसिटी संपली. मग त्याच्याकडे आयडिया, केस धरायचे. केस धरले का बहीण आकाळली आणि पळायचं. आले घराजवळ, आई ओट्यावर बसली होती, बाळा सुटली शाळा, आई आज याला मारलं सरांनी. का? अगं याने रात्री गृहपाठ लावता लिहिला. बाळानो आता अभ्यास करा. 5वीची पोरगी आहे बरं. आई भूक लागली, आई भूक लागली का आई. टोपलं घेतलं, भाकर चुरली, कालवण ओतलं आणि दोघं जेवायला बसली. 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला, हे 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला, आई जेवण, आई तू जेव, 2-3 घास खायला आई खाय. आईला माहित होतं भाकर एकच आहे, खाणारे 2 जण आहेत, आपला गुदारा लागणार नाही. मग मी संध्याकाळी जेवण. 5वीच्या पोरीचं वाक्य ऐका, आई जेव, आई जेव. संध्याकाळी तू जेवणार नाही, आई नाही जेवणार. का?
माझा बाप तुला दारू पिऊन आल्यावर रोज मारतो आई, तुला नाही जेवू देत देव. दोघांचं जेवण झालं, न्यायला बसले, दारुड्याचा आवाज आला. बहिणीच्या कुशीत भाऊ बसला. ती त्याची बहीण नाही, आज ती त्याची आई आहे. तो 3रीला आहे आणि ती 5वीला आहे. कडकडा मिठी मारली, बापानं 2-4 शिव्या दिल्या. बहिणीच्या कुशीत भाऊ झोपी गेला. झोपला भाऊ. बहिणीनं तोंडावर गोधडी घेतली आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारत हे 5वीची पोरगी गोधडी तोंडावरून काढून पाहते. हे मी मालिका सांगत नाही तुम्हाला, हो ही गोष्ट सांगत नाही. हे आज कीर्तनात बसलेल्या 60% बेवड्यांच्या घरातली चित्र आहेत. लग्न जमावणारे दलाल सुद्धा नीट ऐका. हे लग्न जमावणारे जे दलाल आहेत ना, नवरदेव पेट असेल तुझी पोरगी त्याला दे. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय भानगड आहे. बुद्धी नावाची नवरी आहे, काम नावाचा नवरा आहे, वासना नावाची सासू आहे आणि दंभ नावाचा सासरा आहे. इथं आलो आपण. आता त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. या हिच्या कोण होतील? नंदा. त्या नंदांची नावं ऐका. 4 नंदा आहेत ना, आशा, इच्छा, कृष्णा आणि कल्पना. नंदा. आता त्या नंदांना 6 भाऊ आहेत. आता हे 6 भाऊ हिचे कोण झाले? दीर. त्या दीरांची नाव ऐका. 3रा अध्याय म्हणतो, पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दोरे नाही पण बांधतात आणि शस्त्र नाही पण कापतात. जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, चिखले विण रोविती, पाशके विण गोविती. ते 6 जण कोण झाले हिचे? दीर. त्यांची नावच कोण माहिती तुम्हाला? क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. आणि याच्यात ती पोर नांदती. आणि तिचा बाप तिला न्यायला आला नवरीला. नवरी कोणी? गेरबांबंद. बुद्धी. शेळके साहेबांनी 9व्या वर्षाला सप्ताह ठेवला. पुरीचा बाप गेला. बाई चल कालच कीर्तन आहे. बाबा त्यांना विचारा. त्यांना विचारलं, जावई बुवा मुलगी पाठवा. काय मामा, माझं काय चालत या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. माझ्या आईला विचारा, म्हणजे सासूला. येईन बाई, मुलगी पाठवा. काय येई बुवा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव बुकती, घरात बुकते. तिचंही कुणी मनाव घेत नाही. मग याई बुवा, अहो मुलगी पाठवा. काय याई बुवा, मी तर वांग्यातला आहे. बाप रडला. बाई आलतो न्यायला तुला, पण मग इच्छा आहे बाप आहे शेवटी. नाही पाठवलं तुला. डोळ्याची कडवोली झाली. कोणाची? बापाशी. पोरगी काय म्हणली माहिती? बाबा बाबा डोळ्यातलं पाणी पुसा. का? माझ्या दारात येऊन तुम्ही रडणं हे तुम्हाला शोभत नाही. आणि ह्याच्यात तुमचा अपमान नाही, माझा अपमान आहे. माझ्या दारात तुम्ही रडायचं नाही. अगं पण बाई इच्छा होती न्यायची. बाबा तुम्ही माझ्या दारात येऊन रडले ना, याला मी जबाबदार नाहीये, तुम्ही जबाबदार आहे. अगं बाळा तू असं का बोलती? बाबा तसं नाहीये. एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला नसता
तर तुम्हाला माझ्या दारात येऊन रडायची वेळच आली नसती. कामे नदी चित्तामध्ये सांभाळून घ्या. माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माऊली पाचारिता, माऊली पाचारिता. शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही काकडा झाला पा. आता उलटे फिरायचे तुम्ही म्हणून एक पहिलंच सुधरा ना आम्हाला काही. आता पोरगी काय म्हणते बाबा, तुम्ही रडले मान्य. आता
आता माझं ऐका, म्हणजे कोणाचं? मुलीचं. रडले ना तुम्ही माझ्या दारात, म्हणजे तुमचा अपमान झाला, पण त्याच्यापेक्षा जास्त अपमान माझा झाला. पण बाबा, तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला, त्यामुळं त्या खट्याळ सासूची माझी गाठ झाली. त्याच्यामुळं तो येडा नवरा, आपला येडा सासरा झाला. आणि त्या नंदननी मला त्रास दिला. किती? 4. आणि त्या 6 दिरांनी तर माझा खेळ केला. मग आता बाबा ऐका, मी काय करते? बाळा, काय करशील ग तू? ऐका बाबा, आता मी काम नावाचा नवरा भजनात गुंतवेल, वासना नावाची सासू नामात तल्लीन ठेवील, दंब नावाच्या सासऱ्याला घराच्या बाहेर काढून देईल, आणि 4 नंदांचे लग्न करून देईल, आणि 6 दिरांना वाईलं काढून देईल. आणि मग मी कोण राहील? मी एकटी राहीन. आणि मी एकटी राहिले ना, माझी आतली घाण बाहेर गेली, माझ्यावर संताची कृपा झाली, आणि मी पाहिलं पहाती गवळणी, पहाती गवळणी, ही पहाती गवळणी, पहाती गवळणी, पहाती गवळणी, पहाती चैतन्याची कृपा झाली, माझं दुधानं पालथं झालं. ओ बाबाजी चैतन्याची कृपा झाली, माझं दुधानं पालथं झालं. निवृत्ती दादाची कृपा झाली, माझं दुधानं पालथं झालं. तुकोबरायची कृपा झाली, बहिणाबाईचं दुधानं पालथं झालं. तुकोबरायची कृपा झाली, निळोबा रायाचं दुधानं पालथं झालं. हे जनार्दन स्वामींची कृपा झाली, नाथ बाबाचं दुधानं पालथं झालं. वशिष्ठांची कृपा झाली, रामाचं दुधानं पालथं झालं. आणि कृपा झाली तर कृष्णाचं दुधानं पालथं झालं, पालथं झालं. आणि आज साहेबांनी एवढ्या मोठा कार्यक्रम केल्यामुळं एवढ्या परिसराला 5 दिवस 2 जेवणं मिळाली, ज्ञानदान अधिक पंगत. आणि आता एवढ्या लोकांच्या आशीर्वादावर ते नवीन वर्षाचं सुखबीक जाऊ द्या, पण ह्या कार्यक्रमाचे आयोजक करणाऱ्या माणसाला बाकी 3 पिढ्या पुरेल एवढा आशीर्वाद मिळाला. आणि त्या आशीर्वादाला आशीर्वाद बाबांची उपस्थिती राहील. म्हणजे आजच्या ह्या सप्त्याचा 5 दिवसाच्या तुमचा बाबा हजर राहिले, इथं कळस सरला. आता कोठे 10वे मन तुमचे, आणि त्याच्या पुढचं तुम्हीच म्हणा. आता भाग विशील पण कधी नाही न धरी उदास.
माझी व्यास ऐका ऐका नारायण परिसा माझी विज्ञापन काय महाराज काय अभंग आहे महाराज. हो तुम्ही ते नाट जे अभंग आहे नाट पहिल्या मालिकेतले काकड्याचे त्यांचा कधी विचारच नाही करते तुम्ही. काय शब्द आहे तुकोबरायचे महाराज. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलाल. आणि मग बाबांच्या पायावर आपण सांगितलं पाहिजे गोमटे ते करा माझे. मग बाबा काय म्हणतील लेकुराचे इथं आहे माऊलीची काय साखर आहे हो. तुम्ही असं कधी विचार नाही केला कधी लेकुराचे. आणि मग तुम्हाला म्हणायची गरज नाही यग यग इठाबाई. मग तुम्हाला एकच म्हणावं लागेल राहो आता याची डोळा म्हणे लंपट बस. आज बाबा आले परिसर पवित्र झाला. शेळके परिवारा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचं चीज झालं. शेळके साहेबांचे कार्यकर्ते खंबीरले पण झटायला जड. एवढं मोठं नियोजन म्हणजे खेळ आहे का काय. एवढे लोक तुम्हाला गप बसवायला 9,000 पोलीस लागले असते. ते मी एकट्यानं गप बसवले. आता खरंच सांगा मला ऐकणारी लोक तुम्हाला कीर्तन आज ऐकायचं कवर आहे. वाजले किती. अरे मी 10:30 उभा राहिलोय. मिनटाव काम आहे ऐकणाऱ्यांचं. विठाला विठाला या नववर्षाच्या शेळके साहेबांच्या कार्यक्रमाला 2-3 वाक्य सांगतो. बसलेली सगळी तरुण मंडळी नीट ऐका. अंगातली ताकद जपून वापरा. याच नववर्षाच्या शुभेच्छा. आणि सगळ्या तरुणाला सांगतो साहेबही आहेत. सगळ्या पोरांना सांगतो पोरांनो सगळे तरुण पोरं ऐका. हे बाई हे केस कमी आहेत. एवढी गावं पाहिली मी. माझ्या इतकं तर आरडलं कोणी नाही आणि हिंडलं कोणी नाही. आणि अजून 2 वर्ष आयुष्य आहे. महाराज पोरांना सांगतो पोरांनो तुम्ही अंगातली ताकद दंगली भांडणं मारामाऱ्या याच्यासाठी वापरू नका. याच्यासाठी वापरू नका. तुमचं काय मत आहे. या माणसाने जसं मी यांचं वर्णन पहिल्यांदाच केलं शेळके साहेबांचं. मावळामधलं झाड तुकोबारायच्या मुखातला शब्द सांगताय. तुम्ही ध्यानात ठेवायचं. मावळातली जी माती आहे हे जे डोंगर आहेत सगळे आणि योग पाहणा. तुकोबारायचं वर्णन सांगतानाच तुकोबारायचे अध्यक्ष यावा. आता त्यांची आमची जरा जमली दुस्तीने तर ते मला काही जवळ करीत नव्हते कोणी. पण ते आता जमले. आता माझ्याकडे या 2 महिन्यात 2दा आले तिथे. मी असं हळूहळू सरकत असतो. हां काही पथ्य पाळायचे असतात संप्रदायात. बोलायचं नसतं. सेवा करीत राहायची असते. ही भाग्यवान माणसं आहे महाराज. 1, 2 काय माणसं आहेत महाराज. यांना एक ओवी बसते माहिती आहे तुम्हाला. येथे एकची लीला तरले हे सर्व भावे मज भजले. अंगातली ताकद ह्या जो भाग आहे पहिल्यांदाच झालंय आपलं वाक्य. डोंगरातून ब्रह्मानंद निघालाय आणि तोच आशीर्वाद शेळके साहेबांना लागू पडला. सगळे साहेबाचं हे जे वैभव आहे हे त्यांच्या आईमुळे आहे, त्यांच्या वडिलांमुळे आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दीनदुबळ्याच्या आशीर्वादामुळे आहे. माणूस मोठा होत नाही असं कोणी उठायचं नाही. पैसेला येत कपाट भर नोट आहेत काहींच्या घरात पण झोपायच्या गोळ्या आहेत. नुसत्या गोळ्या. पालथ व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1. कुटीच्या गाड्या आहेत. कुटीच्या गाड्या फिरायला. कुटी म्हणजे 100 लाख. पण तुम्हाला चॅलेंज करतो सगळ्या माणसांना. कुटीच्या गाडीतून उतरणारा माणूस मला फक्त कधी हसताना दाखवायचा. त्याच्या मागून पुढून कॅमेरे लावा. फक्त हसू शकत नाही. दरिद्री. अरे काय मुळ्यात दुखत. इथं भाताच्या वावरातला गडी आहे पण सतत हसतोय.
नाही ते कुटीच्या गाड्या आहेत, आम्हाला नेतात महाराज. महाराज आम्हाला भेटत आहेत कोट्याधीश. महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आमची आता आमच्या पायाची किंमत त्याला काय माहिती. इथं आमच्याच घराचा बोंग्या झाला त्याचे केव्हा सांगलं. पण आम्हाला वाटतं पाया पडायचे 5-25 हजार मिळतील चला. गेलं ना महाराज आम्हाला नेत्यात. महिला मंडळ 5 कोटीचा नुसता बंगला आहे त्याचा बंगला. 5 कोटी. आणि ते झुंबर आहे ना लाईटीचं झुंबर तेच 2.5 कोटीचं. फ्रीज अख्ख्या गावाची देशी बसल एवढं फ्रीज. आणि टीव्ही अख्खं गाव दिसल. बायको काबरी भांडीच पण सोन्यानं वाकेल बायको. आणि 3 साड्या नुसते कपाटाच्या भरेल. कपाट साड्याची जर पावसाळ्यात मिली तर साड्यांमध्ये जाळायची. आणि ते आम्हाला म्हणतंय महाराज नीट बा बरं का माझ्या हात का आता गोळ होईल. महाराज महाराज पण काय करता महाराज. हात बदलला बर का. पण काय करता महाराज. एकुलते एक पोरग पिऊन लिव्हर गेलं त्याचं महाराज. येत काहीच नाही महाराज. महाराज एकुलती एक पोरगी 15 दिवस पळून गेली ती कालच आणली. महाराज आता बोला तुम्हीच. महाराज असं याच काय करू. काहीच करू नको. मी बाहेर गेलो का पिठून दे. काय ठेवून दे पिठून. अरे 5 कोटीचा बंगला बांधला पण एका चांगल्या पोराचा बाप झाला नाही. इथं मेंढ्या वळणाचा पोरगा मिलिटरीत आहे. इथं भांडे घासणारीचा मुलगा फौजी आहे. हो आणि एका काळ्या आईची सेवा करणारीचा मुलगा डबल आमदार आहे. हो इथं अभ्यास करा महिला मंडळ. काही आया इतक्या कौतुक करण्यासारख्या आहेत. महाराज एकुलता एक मुलगा आहे हो पण मिलिटरीत आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्या कीर्तनकाराचं पॉवर मिलिटरीत आहे. कोणत्या वकिलाचं पॉवर मिलिटरी. प्राध्यापकाचं मिलिटरीत आहे. एकच मुलगा आहे मिलिटरीत हो खुशाल. ती आई काय म्हणते. काय हृदय आहे महाराज. ती आई काय म्हणते माहिती का. अजून आम्ही दोघं ठणठणीत आहे. 15-1 वर्ष तर तुला नोकरी करायची आहे. एकदा तुझंही शरीर थकलं ना आम्ही तर थकणार आहे. मग आपण एकत्र राहू. तू देशाची सेवा करू नये. काय वा आईचा सत्कार केला पाहिजे. एका आईचा सत्कार केला पाहिजे. आशा तुम्ही अभ्यास करा. पोलीस फौजी आपलं पोलीस PI API फौजी कमांडो वायुदल सैन्यदल होमगार्ड सगळे गरिबाचेच पोर आहेत. आणि आतापर्यंत जेवढी समाजात चमकली माणसं ती सगळी गरिबीतूनच चमकली. हा इतिहास आहे महाराज. गाडगे बाबा गाया वळायचे लहानपणी पण संत यादीत गेले. तुम्ही सगळ्या विभूती पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून पहा. समाज संघटनासाठी संघर्ष पण जीवन त्यागाचं. तुम्ही कोणतेही संत पहा. जेवढं टिळक मोठे जेवढे माणसं झाले ना मोठे त्यांच्या जीवनाकडे बघा. संघर्षातूनच मोठे झाले. आता हे आम्ही पोपटावानी बोलतो फुकाट झालो. लई तकलीफ लई त्रास मला तर अजूनही आहे. मी मेलच मिटलतो त्याच काय वाद नाही. पण या माणसांनी एवढा मोठा सोहळा केला ना त्याच्या पाठीमाग न कळत साधू संतांचा आशीर्वाद आहे. याचं कारण आहे गरीबाच्या डोळ्यातले अश्रू पुसणारं नेतृत्व आहे. आणि पहाती गवळणी तवती पालथी दुराली
म्हणती नंद अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. आयुष्यात पैसे कुठे घालू नका. तुम्ही जरा जपा. तुमच्याकडे पैसे झालेत लई. शालू घेतला का? शालू लागला घेतला ना? केवढ्याचा? 20,000चा. लबाड बोलू नका तुम्ही. किती वेळा नेसली ग? एकदा दोनदा. मग त्या 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या तर शेवटची साडी सुद्धा तुला त्याच्यातलीच कामं आली असते. आणि त्या लग्नांमधल्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या काही एकच सांगतो, ती नवरीची जी मेकअप आहे ना ती कमी करा. तिला आयुष्यभर तेवढाच नवरा आहे. मग त्याच्या पुढे एवढं सजून जायचं काय काम आहे? नवरदेवाला ओळखू ही ना नवरी. दुसऱ्याची तुम्हाला वाटलं कलवरी आहे. अरे काय तमाशा, काय तर नवरीची मेकअप आहे महाराज. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटी चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, मोहयांना कलर, केसाला असं गालाला लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग आखे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय? अहो नवरा बायको दोघं जण, बायकोने केस मोकळे सोडले ना, आलं ना अंगात तिच्या. आणि बाई लागली घुमायला आणि बाई नवऱ्यालाच म्हणायची, बोल बालका बोल. अहो बालक थरथडा उडायला लागला, एकटाच गाठवला. बालक तिलाच म्हणायचा, आई. नव्या नवरीचं बोलणं सुद्धा किती सिस्टमॅटिक असतं. कोणत्या कॉलेजला होती मला माहिती. एव्हा तेव्हा केव्हा कशा टीममध्ये ती चक्र म्हणजे एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा तेव्हा केव्हा अय्या वाव. गायक वादक गुणीजन त्यांचे कार्यकर्ते सगळ्या मंडळीला देवा तेवढे धन्यवाद. सगळे मला ताणवलं तुम्हाला आज. तुम्हाला मला थोडं तुम्ही मला वाटलं थोडं कटाळा आला म्हणजे हालचाल करा म्हणजे मी लवकर मोकळा होईल. तुम्ही ठाणच मांडलंय. मग गायक वादक गुणीजन सगळ्या मंडळीला धन्यवाद. तुम्ही मी भाग्यवान आहे. सगळ्या महाराजांचं आज दर्शन झालं. आता दहीहंडी फोडायची नाही ना? फोडायची ना? मग दहीहंडीची गवळण होईपर्यंत आणि सत्कार होईपर्यंत कोणी उठायचं नाही. एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं बाबा बोलणार का? मग मी दया विठोबरक माई घेऊन घेतो. कागद असं करायचं सांग तुमच्या मनावर. आपलं काय नाही. तुम्ही सगळे ठरवा काय करायचं. हॅलो, कार्यक्रमानिमित्त हॅलो हॅलो कॉर्डलेस चालू कर. ओके 2 मिनिटं बाबा. चालू झाला का? इकोलेस करा. इको चालू आहे ना?